हाय, मी कोमल. मस्त पावसाचं वातावरण होतं आणि मला सुट्टी होती. म्हटलं चला आज आपण जाऊया बोरबेटला. बोरबेटला पोहोचली. बोरबेटला पोहोचून मी निघाले मोरजाई पठाराकडे. मस्त रस्त्यामध्ये छोटे छोटे मंदिरं, गावं, गावातली लोकं पाहत 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 मी अखेर मोरजाईपर्यंत पोहोचायला निघाली आहे. जोवर कोल्हापूरमध्ये आहे तोवर हे सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर कराव्या म्हणून मी हे सगळं करते आहे. जाताना मला लालपरी दिसली. लालपरीला पण हाय बोलले आणि मग मी अखेर मोरजाई पठाराच्या पायथ्याशी गेले. पायथ्याशी गेल्यावर वर चढायला लागले. बापरे, खूप जास्त चढावं लागतं वर. खूप आपल्याला दम येतो, पण ठीक आहे यार, इट्स ओके. पण ते वर्थ इट आहे. ते वर गेल्यावरच कळतं आपल्याला. हा व्ह्यू पाहताय, खूप सुंदर वाटतो आहे. मला तर असं वाटलं की वाव, मी चांगल्याच ठिकाणी आलेली आहे. सगळीकडे हिरवळ हिरवळ होती आणि मग हे पॉईंट बघता इथे माझे फोटो खूप छान छान आलेले आहेत. समोर गेल्यानंतर पाहताय, मला असं वाटतं मी महाराणी आहे आणि हा रोड फक्त आणि फक्त माझ्यासाठी बनलेला आहे. असं वाटते स्वर्गात चालली आहे. हे काहीतरी डोरसारखं दिसते. मला असं वाटतं या आधीच्या टाईमला इथे काहीतरी असणार. हे सगळं पाहत पाहत मी समोर आली. मला असं वाटलं की यार थोडं लवकरच आली आहे, कारण फुलांचा बहार इथे एवढा आलेला नव्हता. हे सगळं मी इंस्टाग्रामला वगैरे रील्समध्ये पाहिलं होतं, यूट्यूबला पाहिलं होतं. मग त्यानंतर मी समोर गेली. म्हटलं चला इट्स ओके, आलो आहे तर आता मोरजाई देवीचं दर्शन घेऊन जावंच. समोर मी पळत पळत गेली आहे. समोरून श्वानमित्र पण पळत पळत आला आहे. मला स्ट्रीट डॉग्स खूप आवडतात, त्याचा लाड केला आणि समोर निघाली आहे. मस्त धुकं पडलं होतं आणि अचानकच पावसाचं जोरात चालू झाला. तरी पण म्हणलं यार आलो इथपर्यंत, मोरजाई देवीचं दर्शन घेऊन जाणारच नाही. असं करत करत समोर रस्ता काढत 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 मी समोर गेली. समोर गेल्यानंतर मला एकदम छान वाटलं. तिथे एक झरा दिसला. मी म्हटलं वाव, हा झऱ्याचं पाणी येते तरी कुठून? म्हटलं चला हे बघावं, पाणी तर येते कुठून हे कळालं नाही. म्हटलं हे पाणी जाते कुठं हे तरी आपण पाहू. जाऊन समोर बघतोय तर काय, मला थोडक्यातच दिसलं की तिथल्या तिथेच पाणी पडते आणि हे समोर कुठं जाते मला कळालं पण नाही. असं करत करत मी मोरजाई देवीच्या मंदिरापर्यंत आली. मंदिरात गेल्यानंतर तिथे पाहते तर काय, आधीच काही लोक दर्शन घेण्यासाठी पण आलेले होते. आणि इथल्या आजूबाजूमध्ये दिसत आहेत ना तुम्हाला, हे मी चढण्याच्या टाईमला माझ्या मागून आले होते आणि ते माझ्या आधी वर गेले. मला चढायला एवढं त्रास झाला, मला 2 तास लागले वर जायला. मध्ये गेल्यानंतर त्यांनी इथे काहीतरी पुसून घेतलं. मी म्हटलं असू द्या बाबा, काही गरज नाही आहे. मध्ये गेल्यानंतर मी दर्शन घेतलं. त्यांनी मला ते काहीतरी एक टिका लावला. तो टिका लावून झाल्यानंतर मी मंदिराच्या बॅकसाईडला आले. बॅकसाईडला छोटे छोटे फुलं आलेले होते, ते पण खूप छान होते. मग आणखी बॅकसाईडला गेले. मस्त वाटत होतं. एकदम सुंदर असा व्ह्यू आहे. खरंच खूप खूप छान आहे. मला खरंच खूप आवडलं आहे. असं मी कधीच पाहिलेलं नव्हतं आणि मला हे सगळं पाहून झाल्यानंतर असं वाटलं की वाव यार, बस हेवन आहे हे सगळं काहीतरी. आणि मी पाहते तर काय, इथे खूप लोकांनी असं काहीतरी बनवलेलं होतं. मी म्हटलं हे तर मी स्कूल टाईमला लिगोरची खेळलेली आहे, पण मला काही हे जमलं नाही आणि इथे मी फेल झाली. अशा प्रकारे मी परतीच्या वाटेला निघाली आणि हा श्वान बघताय, हा वरून माझ्यासोबत खाली आला होता. चला, मी गाडी चालवत चालवत गेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.